दिवाळी शॉपिंग विशेष मिनी व्लॉग क्रमांक 34। आम्ही दोन शॉपर्स आता चाललो आहोत डीमार्ट मध्ये शॉपिंगला। स्टे ट्यून। आजचा वार रविवार, त्याच्यामुळे सूर्यनारायण डोक्यावरती तळपत होता, इतकं गरम होत होतं। आत थंड होतं पण गर्दी इतकी होती की तिथे सुद्धा कंटाळा आला। दिवाळी म्हटलं, शॉपिंग म्हटलं की पहिले दिवाळी विशेष मोती साबणाची शॉपिंग केली। मला हा साबण खूप आवडतो। त्याच्यानंतर डाळ तांदूळ वगैरे घेतलं आणि ह्या सगळ्या सुंदर कप कलेक्शनकडे मोर्चा वळवला। यावेळी सफाई करत असताना खूप कप मी घासले, त्याच्यामुळे यावेळी एखादा आणखीन नवीन घ्यावा अशी इच्छा झाली नाही, पण कलेक्शन भारी होतं। दिवाळी विशेष इथे काही छान छान फुलं ठेवण्यासाठीच्या वगैरे या डिशेस अवेलेबल होत्या, त्याही सुंदर होत्या। त्यानंतर हे कप जे तुम्ही घरामध्ये म्हणजे जिथे विशेषतः तुम्हाला तेल वगैरे सगळी झंझट करायची नसते ना, तिथे अशा पद्धतीचे तुम्हाला रेट्स पण दिसतील, तेच घेऊ शकता। आणि त्याच्यामध्ये त्या ज्या कॅन्डल्स असतात ना मेणाच्या, म्हणजे त्या ठेवू शकता, जेणेकरून ते एक सुंदर लुक तुमच्या डेस्कवरती वगैरे सुद्धा सजवू शकता। त्याबरोबरीने ना हा एक इंटरेस्टिंग प्रकार मला दिसला, अशा वेगवेगळ्या युनिक डिझाईन्सचे हे दिवे आहेत। यामध्ये सुद्धा त्या कॅन्डल्स ठेवायच्या, जे खाचे दिलेत तिथे, आणि खूप छान वाटतं आणि परवडणाऱ्या दरात, एक 100 रुपयाच्या आत हे सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता। शॉपिंग केली आणि म्हटलं दिवाळी थोडी स्वच्छता नंतर पण ठेवावी लागेल, म्हणून लादी पुसायचा हा मॉप घेतला। आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे डोअरमॅट्स। आता हे कार्पेट डोअरमॅट अशा पद्धतीचं होतं, तुम्ही समोर रेट पण बघू शकता। हे मॅट्सचे वेगवेगळे डिझाईन्स तिथे ह्यावेळी जास्त प्रमाणामध्ये दिसत होत्या। मग डीमार्टच्या पिझ्झेरियामधून ते चोकोलावा केक आणि पिझ्झा वगैरे खाऊन मग घराकडे आलो। डाळ तांदूळपासून ते बाकी पण गोष्टी घेतलेल्या आहेत, त्याचा एक डिटेल्ड ब्लॉग की मी डीमार्टमध्ये गेल्यावर काय काय घेते त्याचा ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, तिथे जाऊन नक्की बघा।